Hi everybody, welcome back. Today we are going to learn a new topic, that is plane. Now we are going to study equation of plane. Equation of plane right now. Okay. What is a plane? Plane म्हणजे काय? Plane आहे plane. काय प्लेन आहे ना ते रोड कसला प्लेन दिसतं असं म्हणतो ना आपण. रोड किती प्लेन आहे, एखादी गोष्ट आपण असा हात फिरवलं की किती प्लेन आहे असं आपण म्हणतो. A plane is a surface. A plane is a surface such that any 2 points on that, म्हणजे the line joining any 2 points, on it lie entirely this line AB lies in this surface is known as a plane. या सरफेस वरती एंटायरली जर का AB म्हणजे त्या दोन पॉइंट्स मधून जाणारी एखादी रेषा त्याच्यामध्येच असेल तर आपण काय म्हणतो, त्याला प्लेन असं म्हणतो. आता प्लेन डिटरमाइन कोण करतं? मग प्लेन डिटरमाइन कोण करतं? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे, सॉरी 1 मिनिट. प्लेन डिटरमाइन कोण करतं? मग तर प्लेन डिटरमाइन करतो 9th मध्ये आपण शिकलो बघा. हा बिंदू, रेषा आणि प्रतल, त्याला आपण माहित आहे ना, पॉइंट, लाईन अँड प्लेन असा एक चॅप्टर होता आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे. बर, त्याच्यामध्ये युक्लिडनी काय सांगितलं होतं, देयर वॉज सम पोस्टुलेट्स. त्या पोस्टुलेट मध्ये असं होतं बघा, when two lines are intersecting each other then they lie in a plane only. They lie in a plane. When two lines are parallel then they lie in a plane. बरोबर आहे. A line and a point which is not on that line lie in a plane. Three non-collinear points lie on it, lie in a plane असा, किंवा हे प्लेन मध्ये आहेत असं सांगता येतं आपल्याला. या चार गोष्टी आहेत. आणि लाईन which is not in the plane intersect plane at a point. When two planes intersect each other then their intersection is a line. अशा बऱ्याच गोष्टी आपण पोस्टुलेट्स मध्ये शिकलोय. पण who determine the plane? These four things determine the plane. आता डेफिनेशन काय मग त्याची? A line perpendicular to the plane is known as a normal to the plane. A line perpendicular to the plane is known as a normal to the plane. A plane has a several normals. किती पण, इन्फायनाइटली मेनी, किती पण असू शकतात. बरोबर आहे ना? प्लेनला सेव्हरल नॉर्मल्स असतात. बरोबर आहे. They all have the proportional direction ratios. Actually डायरेक्शन रेशियोज इक्वल असायचं कारण काय, ज्यावेळी एका गोष्टीला काही बऱ्याच परपेंडिक्युलर गोष्टी असतील तर ते पॅरलल टू इच अदर, आणि पॅरलल लाईनचे नॉर्मली काय असतं, डायरेक्शन रेशियोज आर इक्वल और प्रोपोर्शनल असं म्हणतो आपण. म्हणून दे ऑल हॅव द प्रोपोर्शनल डायरेक्शन रेशियोज. वी रिक्वायर ओनली डायरेक्शन रेशियोज ऑफ नॉर्मल. देअरफॉर आता डायरेक्शन रेशियोज ऑफ द नॉर्मलचे डायरेक्शन रेशियोज फक्त आपल्याला माहित पाहिजे. बरोबर आहे. बिकॉज वी रेफर नॉर्मल एज द नॉर्मल ऑफ द प्लेन. Direction ratios of the normal plane to the xy plane. Direction ratios of the normal to the xy plane काय असतात बघा, 0 0 1 असतात. Why? आता नॉर्मल हा कुणाला पॅरलल आहे? झेड ला पॅरलल आहे. आता झेड ला पॅरलल xy मध्ये असताना, बरं का, xy प्लेन मध्ये असताना, दिस इज x, दिस इज y, हा बरोबर असा हा नॉर्मल येतो xy प्लेनला.
जर तुम्ही असा ड्रॉ केला तर हा याला येतो, म्हणजे याच्यावरचे पॉईंट म्हणजे याच्यावरचा, याच्यावरचा पॉईंट म्हणजे 0 0 1. बरोबर आहे. वाय झेड प्लेनला असेल डेफिनेटली 1 0 0 असणार, आणि एक्स झेड ला असेल तर 0 1 0 असणार. बरोबर आहे ना. इथं बघा ना, हा प्लेन येणार, हा असा प्लेन येणार, पर त्याला असेल तर हा असा प्लेन येणार. पण लक्षात घ्या सगळ्यात महत्वाची गोष्ट, तो परपेंडिक्युलर कोणाला हे बघायचं. बरोबर आहे का. परपेंडिक्युलर कोणाला हे लक्षात आलं की आपल्याला काय करता येतं, तो पॅरलल कोणाला हे समजतं. आणि पॅरलल म्हणजे तोच ऍक्सिस असेल ज्याच्यावरती त्याच्या व्हॅल्यूज, म्हणजे हा जसा एक्स वाय प्लेनला आहे तर झेड 1 येतो, वाय झेडला असेल तर एक्स 1 येतो. लक्षात 1 0 0. आता मग आपल्याला काय बघायचं आहे, the equation of plane passing through a point and perpendicular to a vector. Equation of a plane passing through a point. Equation of a plane passing through a point and perpendicular vector and perpendicular to a vector. And perpendicular to a vector. आता पासिंग थ्रू अ प्लेन परपेंडिकुलर टू वेक्टर मध्ये त्याच्यावर एक थेरम आहे 6.8 6 चॅप्टर मधला 8th हा कोण आहे, थेरम आहे. द इक्वेशन of the plane passing through the point A of A bar and perpendicular to a vector n bar is r bar dot n bar is equal to a bar dot n bar आपल्याला दाखवायचं आहे. प्रूफ मध्ये पहिल्यांदा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्लेन काढता आला पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, प्लेन काढला. आता प्लेनला एक नॉर्मल ड्रॉ केला पाहिजे. वी नो दॅट दिस इज नथिंग बट n bar. Draw a line which is lies on the plane or parallel to the plane असं आपण म्हणू शकतो. इथं पॉइंट A of A bar आहे आणि लेट P बी एनी पॉइंट ऑन दॅट कोण प्लेन. आता सुरुवात कशी करणार इथं, लेट P of R bar be any point on the plane, but this normal is perpendicular to AP bar. Therefore AP bar is perpendicular directly is perpendicular to n bar म्हणायचा. Therefore AP bar dot n bar is equal to 0 bar. Why? Because we know that the dot product is equal to 0 means they are both perpendicular to each other. मग AP bar means P bar कोण आहे, हा R bar minus R bar A bar कोण आहे, A bar आहे, dot n bar is equal to 0. This is nothing but R bar dot n bar minus A bar dot n bar is equal to 0. R bar dot n bar is equal to A bar dot n bar. R bar is nothing but x I cap plus y j cap plus z k cap आणि n bar is nothing but whatever तुम्हाला जो नॉर्मल मध्ये a1 b2 काय पण असेल तर तो घेऊ शकता. तसं a bar dot n bar is a scalar आणि हा वेक्टर असेल आणि x I cap plus y j cap plus z k cap आहे. मग यालाच काय म्हणायचं, दिस इज द इक्वेशन ऑफ द प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट A of A bar and perpendicular to the vector n bar. This is nothing but the formula for your proof of your theorem. लक्षात आलं. आता रिमार्क काय, इक्वेशन कोणतं इक्वेशन आता आलेलं आहे, हा r bar dot n bar is equal to A bar dot n bar. हे काय आहे बरं, it's called the vector equation. It's called the vector equation
आता तो वेक्टर इक्वेशन जरी असला ऑफ द प्लेन इन द स्केलर प्रोडक्ट फॉर्म, इन द स्केलर प्रोडक्ट फॉर्म, ठीक आहे, स्केलर प्रोडक्ट फॉर्म मध्ये हा येतो. त्याचबरोबर आता हा a bar dot n bar is equal to d distance आहे, then equation r bar dot n bar is equal to a bar dot n bar takes the value, takes the form म्हणा a bar sorry r bar dot n bar is equal to a bar dot n bar म्हणजेच काय d, we can write down like this also. ठीक आहे. आता कार्टेशियन फॉर्म, कार्टेशियन फॉर्म पण खूप महत्वाचा आहे. आता इथे तुमच्या लक्षात आलं असेल, समजा इथे पॉइंट दिलाय तुम्हाला, बरोबर आहे, वेक्टर इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग टू द पॉइंट असं म्हटलंय, आणि समजा याला परपेंडिक्युलर दिलाच नाही, हा पॅरलल वेक्टर्स दिलेत, प्लेनला काय दिलेत, पॅरलल वेक्टर्स दिलेत, सपोज बी बार आणि सी बार आहेत, पण तुम्हाला कंपल्सरी काय लागतो, त्याचा नॉर्मल लागतो, बरोबर आहे ना, म्हणजे टू पॅरलल लाईन्स आर देअर विच आर पॅरलल टू द प्लेन, बरोबर, म्हणजे एपी बार ऑल्सो पॅरलल आहे, बी बार आणि सी बार अनादर म्हणजे देन दिस ए बार म्हणजे एपी बार, other than AP bar there are two vectors which are parallel to the plane but we want a perpendicular. लास्ट याच्यामध्ये आपण बघितलं बघा, जर का परपेंडिक्युलर दोन लाईन्स असतील तर आपल्याला पॅरलल काढायचे असेल बी बार, तर वी कॅन टेक अ क्रॉस प्रोडक्ट ऑफ देम. आता तसं पॅरलल असतील तर परपेंडिक्युलर करायचं आहे तर बी बार क्रॉस सी बार घ्यावा लागतो, तरच आपल्याला काय मिळेल, इथं एक नवीन फॉर्म्युला आहे तो पण मिळेल, नवीन थेरम आहे तो पण समजेल. ठीक आहे. आता बघूया इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू काय आहे. आता कार्टेशियन फॉर्म बघायचा आपल्याला, थेरम 6.9 जो आहे कार्टेशियन फॉर्म बघायचा आहे. कोण आहे, कार्टेशियन फॉर्म आहे. आता बघूया थेरम 6.9, द इक्वेशन ऑफ द प्लेन पासिंग थ्रू equation of the plane passing through the point a of x1 y1 z1 and a of x1 y1 z1 and direction ratios of whose normal are a comma b comma c is a of x minus x1 plus b of y minus y1 plus c of z minus z1 is equal to 0. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे काढून घ्यायचं. म्हणजे आता प्रूफ मध्ये काय साधी गोष्ट दिली बघा, नॉर्मलचे काय दिलेत, रेशियोज दिलेत, बरोबर आहे, डायरेक्शन रेशियोज दिलेत, एपी बार असं. म्हणजे आता आपल्याला काय करायचं, द इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग टू द पॉइंट दिलाय x1 y1 z1, आपण इथे काय करायचं, लेट p x y z be any point on the plane, be any point on the plane. be any point on the plane असं आपण म्हणू, बरोबर आहे, be any point on the plane. The direction ratios of AP are आता डायरेक्शन रेशियोज पाहिजे, मग आता आपण इथे म्हणू शकतो x मायनस x1, बरोबर आहे, कॉमा y मायनस y1, कॉमा z मायनस z1. Then the direction ratios of normal are
A comma B comma C. Direction ratios of the normal are A comma B comma C. But both normal AP bar is perpendicular to N bar. Therefore AP bar dot N bar म्हणजे ह्याचे कोण घ्यायला पाहिजेत, डायरेक्शन रेशोचा डॉट प्रॉडक्ट इज इक्वल टू 0. आता डायरेक्शन रेशोचा डॉट प्रॉडक्ट म्हणजेच काय, A इंटू x मायनस x1 प्लस B इंटू y मायनस y1 प्लस C इंटू z मायनस z1 इक्वल टू 0. हे काय आहे, दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ प्लेन. दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ द प्लेन. ठीक आहे, लक्षात आलं. म्हणजे ऍक्च्युअल याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, डायरेक्शन रेशो जसं आपण फुटा परपेंडिक्युलरचा घ्यायचो, डॉट प्रॉडक्ट इज इक्वल टू 0. सिमिलरली याच्यामध्ये आपल्याला हे जे डिरेक्शन रेशोज आहेत त्या डिरेक्शन रेशोचा डॉट प्रॉडक्ट आपण काय घेतला, 0. म्हणजे एपी बारचा आणि नॉर्मलचे जे काही डिरेक्शन रेशोज आहेत त्यांचा डॉट प्रॉडक्ट इज इक्वल टू 0 मीन्स दे बोथ आर परपेंडिक्युलर टू इच अदर. हे लक्षात ठेवायचं. आणि रिमार्क आहे, हे जे इक्वेशन होतं आता A इंटू एक्स मायनस x1 प्लस B इंटू y मायनस y1 प्लस C इंटू z मायनस z1 इज इक्वल टू 0. दिस इज नथिंग बट द कार्टेशियन इक्वेशन ऑफ ए प्लेन. तुम्ही या पद्धतीने लिहू शकता, ax प्लस by प्लस cz प्लस d इक्वल टू 0 और इज इक्वल टू d सुद्धा म्हणू शकता. ax प्लस by प्लस cz प्लस d इज इक्वल टू 0. या पद्धतीने पुढे आपण बघूया. आता नेक्स्ट आहे तो द वेक्टर इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू ए ऑफ ए बार. पॉइंट मधून जातो आणि दोन पॅरलल लाईन्स ना काय करतो, तो पॅरलल साइन पॅरलल टू बी बार अँड सी बार. थेरम 6.10. The vector equation of the plane passing through a point A of A bar and parallel to non-zero and non-parallel vectors parallel to non-zero and non-parallel vectors B bar and C bar. Is R bar minus A bar dot B bar क्रॉस C bar इक्वल टू 0. एकतर असं असेल किंवा आपण असं म्हणू, R bar dot B bar क्रॉस C bar इज इक्वल टू A bar dot B bar क्रॉस C bar. म्हणजेच हा A bar B bar C bar आणि हा R bar B bar C bar. तर मग याचं सोल्युशन काय आहे, तर प्रूफ बघा. प्लेन काढला, ठीक आहे. या प्लेन मध्ये ए मधून जाणारी एक लाईन आहे ए ऑफ ए बार आणि इथे कोण ए पॉइंट पी ऑफ आर बार, हा एपी बार झाला. ठीक आहे. टू पॅरलल लाईन्स आर देयर, वी कॅन से बी बार अँड सी बार. याचा जर का क्रॉस प्रॉडक्ट घेतला तरच हा बी बार क्रॉस सी बार परपेंडिक्युलर होऊ शकतो
युजिंग एज अ नॉर्मल, म्हणजे आर बार डॉट एन बार इज इक्वल टू 0 वर होता ना, सेम तसंच ए पी बार डॉट बी बार क्रॉस सी बार असं म्हणू शकते. मग आता कसं लिहायचं, ॲज वेक्टर्स बी बार अँड सी बार आर पॅरलल टू द plane vector, parallel to the plane vector b bar cross c bar is normal to the plane. B bar cross c bar is normal to the plane passing through A of A bar. A of A bar. आता कसं आहे, लेट आर बार पी ऑफ आर बार बी द पॉइंट ऑन द प्लेन, बरोबर आहे का. लेट पी ऑफ आर बार बी द पी ऑफ आर बार कशावरचा पॉइंट आहे तो, पॉइंट ऑन द प्लेन. पॉइंट ऑन द प्लेन, लेट पी ऑफ आर बार बी द पॉइंट ऑन द प्लेन. आता तो प्लेन वरचा पॉइंट आहे म्हणून एपी बार इज परपेंडिक्युलर टू एपी बार इज परपेंडिक्युलर टू बी बार क्रॉस सी बार इन बी बार क्रॉस सी बार. आता हा लिहिणार कसा, एपी बार डॉट बी बार क्रॉस सी बार इज इक्वल टू 0. म्हणजेच काय, आता हा एपी बार म्हणजे आर बार मायनस ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार इज इक्वल टू 0. समजा म्हणजेच काय, आर बार बी बार सी बार इज इक्वल टू ए बार बी बार आणि सी बार. समजा दिस इज द रिक्वायर्ड, म्हणजे आर बार डॉट बी बार क्रॉस सी बार मायनस ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार, किंवा त्यालाच आपण काय म्हणणार, आर बार डॉट बी बार क्रॉस सी बार इज इक्वल टू आर बार डॉट ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. ठीक आहे. आता याचा रिमार्क्स काय असू शकतात, सगळ्यात महत्वाची गोष्ट ती, रिमार्क्स काय असेल तर ॲज एपी बार, बघा एपी बार बी बार आणि सी बार, these all are parallel to the same plane, they are coplanar vectors, therefore AP bar can be expressed as a linear combination of B bar and C bar. We can write down as a AP bar is equal to lambda alpha beta है ना, जसं लॅम्बडा बी बार प्लस म्यू सी बार असं आपण म्हणू शकतो. फॉर एनी स्केलर किंवा सम स्केलर लॅम्बडा अँड म्यू, आर बार मायनस ए बार r bar minus a bar is equal to lambda b bar plus mu c bar, therefore r bar is equal to a bar plus lambda b bar plus mu c bar. This is nothing but vector equation of a plane in parametric form. Vector equation of a plane in a parametric form. Parameters कुठले आहेत, लॅम्बडा आणि म्यू आहे. तर नेक्स्ट बघू आपण, the vector equation of a plane passing through three non-collinear points. आता 3 non-collinear points असतील तर काय, the vector equation of a plane passing through the vector equation of a plane passing through
3 non-collinear points. Three non-collinear points असं आपण म्हणतो. The vector equation of a plane passing through the non-collinear points A of A bar, B of B bar and C of C bar is, त्याने दिलाय सरळ. The vector equation of plane passing through the non-collinear points A of A bar, B of B bar and तुम्हाला आन्सर मध्ये कोण कोण पाहिजे? हां, A bar, B bar आणि C bar. C of C bar is R bar minus A bar, B bar minus A bar, C bar minus A bar is equal to 0. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला प्रूफ बघायला हवा. ठीक आहे. हा ए जर कन्सिडर केला, A of A bar, B of B bar, C of C bar, तर परत हा P of P bar, P of R bar, B of B bar, A of A bar, C of C bar, हा कोण आहे? परपेंडिक्युलर आहे, ह्याच्यासारखाच आहे, म्हणजे AC bar. आता आपल्याला दाखवायचं काय? असं दाखवायचं आहे. मग इथे काय म्हणणार आपण? हा कोण आहे? ए बी बार क्रॉस AC बार आहे. ए बी बार क्रॉस AC बार. तर इथे लिहिताना लेट P of R bar be any point on the plane passing through non-collinear points आता हे कसे आहेत? non-collinear points आहेत, but AP bar, AB bar and AC bar AP bar, AB bar and AC bar are coplanar ना, coplanar आहे. म्हणजे R bar minus A bar म्हणजे AP bar dot AB bar cross AC bar. AB bar cross AC bar, B bar म्हणजे C bar minus A bar. म्हणजेच काय झालं? B bar नाही, R bar. हा R bar minus A bar, B bar minus A, हा तेच लिहिलं आपण. एक डॉट इंटू क्रॉस असं. हा म्हणजे हा बॉक्स प्रॉडक्ट मध्ये लिहू शकतो ना डायरेक्ट. इक्वल टू 0. R bar minus A bar, B bar cross A bar आणि C bar, सॉरी B bar minus A bar cross C bar minus A bar. इथेपर्यंत झालं. आता
आर बार मायनस ए बार, आता इथे बी बार क्रॉस सी बार दिलाय, तसंच काय नाही इथं आर बार मायनस ए बार आर बार बी बार मायनस ए बार क्रॉस सी बार मायनस ए बार 0, आर बार मायनस ए बार बी बार मायनस ए बार सी बार मायनस ए बार, this is nothing but the cross product. This is required equation of plane. This is a required equation of plane. Required equation of plane. This is the required equation of the plane. Cartesian form of the above equation is determinant of कोण असतो x minus x1 y minus y1 z minus z1. z2 minus z1. किती पण हे बघा इकडे असं गॅप ठेवायला लागणार तुम्हाला. x minus x1 y minus y1 z minus z1 x minus x2 minus x1 y2 minus z1 x3 minus x1 y3 minus y1 z3 minus z1 इज इक्वल टू 0 आला की संपलं, तुम्हाला जे आन्सर्स मिळतात. आणि हे काय आहे, दिस इज द नॉर्मल फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ ए प्लेन, लक्षात घ्या. आता नेक्स्ट एक घ्यायचं आहे, द नॉर्मल फॉर्म ऑफ द इक्वेशन. द नॉर्मल, हे लक्षात आलं किती सिंपल आहे बघा. नॉन कोलिनियर पण कोप्लेनर आहेत. कोप्लेनर आहेत म्हटल्यानंतर कसं आहे, हा एपी बार एबी बार आणि एसी बार, एपी बार एबी बार आणि एसी बार कोप्लेनर. मग डॉट प्रॉडक्ट इज इक्वल टू 0 असतो, म्हणजे आर बार मायनस ए बार बी बार मायनस ए बार सी बार मायनस ए बार, तुमचा डॉट प्रॉडक्ट इक्वल टू 0 आहे. दिस इज नथिंग बट द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ द प्लेन. आता नेक्स्ट, the equation of plane at a distance p from the origin and to which unit vector n cap is a normal r bar dot n cap is equal to p. हे लक्षात घ्या, महत्वाचं आहे. the equation of plane 6.12, the equation of plane at a distance p unit, at a distance p unit from the origin and to which unit vector n cap is normal r bar dot n cap is equal to 0 bar, sorry p bar येतो ना, p येतो, is the scalar, any scalar. तर प्रूफ घेताना परत आपल्याला एक प्लेन लागणार. ठीक आहे, त्याच्यानंतर
अशा पद्धतीने येणार. हा एन आहे, हा पी आहे. इथेपर्यंत झाला. नॉर्मल आहे, परपेंडिक्युलर असणार. हे डिस्टन्स इथेपर्यंत पी, आर बार आहे. इथं एन कॅप आहे. हा म्हणजे एन बार आहे. इथं एन कॅप तयार होतो. आता हा वाय आहे, हा एक्स आहे आणि हा झेड आहे. लेट ओ एन. आता ओ एन कोण आहे? इज परपेंडिक्युलर टू द प्लेन. Let ON perpendicular to the plane, and then ON is equal to OP. As it is, let ON perpendicular to the plane. ON is perpendicular to the plane. ON is equal to P, as n cap is the unit vector. Unit vector along ON. ON bar is equal to P n cap. Let P of R bar be any point on the plane. Point on the plane. म्हणजे कसं येणार इथं? NP bar perpendicular to what? Perpendicular to n cap. Perpendicular to n cap. आता NP bar कोण असतो? R bar minus P n cap. बरोबर आहे का? NP bar dot n cap. NP bar dot n cap. The R bar minus P of n cap. P bar of n cap म्हणा चालतो. Dot n cap. R bar minus P n cap dot n cap is equal to 0. म्हणजेच हा R bar dot n cap minus P येणार. P of n cap dot n cap, P of n cap dot n cap. R bar dot n cap minus R bar dot n cap is equal to P. Is equal to P. And this is called the normal form of the vector equation of a plane. Next, which remarks that if L, M, N are the direction coordinates of the normal to the plane, n cap is equal to L I cap plus M J cap plus N K cap. If N is the foot of perpendicular drawn from the origin to the plane on NP is equal to P, then the coordinates of N are PL, PM and PN. PL, PM and PN. The equation of the plane Lx plus My plus Nz is equal to P. This is the normal form of the Cartesian equation of the plane. There are two planes at a distance P from the origin and having n cap such as vector along normal, namely R bar dot n cap is equal to plus or minus PS आपण म्हणतो. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटी महत्वाचा पार्ट जो आहे तो काय आहे? याच्यापूर्वी
तीनच थेरम होते आणि त्याच्यावरती मग एक्सरसाइज होती. तर आपण बघूया इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन्स. Equation of a plane passing through the intersection of two planes. Intersection of two planes काय असतो? सरळ सरळ एक लाईन असते. आता बघू की आपण असं असेल. आता हा असा आला, हा पुढे तसंच झाला. आणि लास्ट असा हा. अशा पद्धतीने हे प्लेन्स काय केले, इंटरसेक्ट केले प्लेन्स. याला म्हणायचं लाईन ऑफ इंटरसेक्शन. लाईन ऑफ इंटरसेक्शन आहे हा आर बार डॉट आर बार इज इक्वल टू आर बार डॉट n2 इज इक्वल टू d2 आणि हा आर बार डॉट n1 बार इज इक्वल टू d1 बार. आणि मिडल जो आहे तो कोण असणार आहे, हा आर बार डॉट n1 प्लस n2 n1 बार प्लस n2 बार प्लस लॅम्बडा d1 प्लस d2 इज इक्वल टू 0. आता याच्यावरून काय म्हणायचं, इफ प्लेन्स आर बार डॉट n1 बार minus d1 bar equal to 0 and r bar dot n2 bar minus d2 bar is equal to 0 intersect each other. Intersect each other, then for every real values of lambda, equation r bar dot n1 plus lambda n1 is equal to d1 plus lambda d2 represents a plane of passing through the line of the intersection. If planes a1x plus b1y plus c1z plus d1 equal to 0 and a2x plus b2y plus c2z plus d2 is equal to 0 intersect each other, then for every real value lambda equation a1x plus b1y plus c1 plus z plus d1 plus lambda into a2x plus b2y plus c2z plus d2 equal to 0 represents a plane passing through the line of their intersection. असं म्हणतात line of their intersection. मग अशा प्रकारे या ठिकाणी सगळीच्या सगळे आपण काय कव्हर केले,
सॉरी थेरम कव्हर केलेत. ठीक आहे, तर एक्सरसाइज चालू होतोय. एक्सरसाइज महत्वाचं आहे. 6.3 फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ अ प्लेन विच इज ॲट 42. ॲट 42 म्हणजे काय दिलं तुम्हाला? p इज इक्वल टू 42 unit distance from the origin and which is normal to the vector. Sorry, n bar is given 2 I cap plus j cap minus 2 k cap. बरोबर. आता तर r bar डॉट n bar इज इक्वल टू d आला पाहिजे. बरोबर आहे. आता लास्ट होता r bar डॉट n cap इज इक्वल टू p घ्या. आता इथं लेट n bar इज इक्वल टू 2 I cap plus j cap minus 2 k cap n bar. त्याच्यानंतर n bar is a unit vector along normal. Unit vector along normal. फॉर्म्युला काय n कॅपचा? n bar आपण मॉड्युलस ऑफ n bar 2 I cap plus j cap minus 2 k cap 2 I cap plus j cap minus 2 k cap upon under root 9 which is equal to 3. हा इथं 2 I cap plus j cap minus 2 k cap upon 3 हा कोणाला n cap आला. त्याच्यानंतर and p is equal to given the 42. Vector equation of the plane vector equation of plane काय सांगते? vector equation of plane is r bar dot n cap is equal to p. Therefore r bar dot two I cap plus j cap minus 2 k cap is equal to 42 दिला. Modulus of this 3 is येणार. Therefore r bar dot 3 ने multiply केला 2 I cap plus j cap minus 2 k cap 42 3 is 126. r bar dot n cap is equal to p. या पद्धतीने आपल्याला राईट डाऊन करावा लागेल. Find the perpendicular distance of the origin from the plane. Find the perpendicular distance of the origin from a plane. Plane पासून दिले origin आन्सर 6x minus 2y plus 3z minus 7. Given equation of the plane. Given equation of the plane is 2x plus 6y minus 3z. Minus 3z is equal to 63. बरोबर आहे. त्यामुळे आपण हा 2x plus 6y minus 3z is equal to 63 असा घेऊ शकतो. त्याच्यानंतर given equation of plane is that given equation of the plane हा घेतला.
डायरेक्शन ratios of the normal to the plane. Normal to the plane. 2x plus 6y minus 3z equal to 63. 2x plus 6y minus 3z equal to 63. And 2, 6, 3. Therefore, direction cosines. Direction cosines is equal to 2 upon 2 square plus 6 square plus minus 3 square, which is equal to 6 upon 2 square plus 6 square minus 3 upon 2 square plus 6 square plus of minus 3 square, which is equal to 2 upon 4 plus 36, 40, 9, 7. 2 by 7. Direction cosines है, normal form of the plane. Two by 7, 6 by 7, minus 3 by 7. Yeah, the normal form of the plane is the plane is 2 by 7x plus 6 by 7y minus 3 by 7 z is equal to 63. बराबर है ना, कंबाइन तो 63 by 7, 9 will be right. नहीं ना, that is under the coordinates of the foot of perpendicular. The coordinates of the foot of perpendicular. Foot of perpendicular are LP, MP, NP is equal to 2 by 7 into 9, 6 by 7 into 9, 18 by 7, 18 by 7, 54 by 7 minus 3 by minus 3 by 7. NP मला n काढलाय आपण नाही, LP MP ने NP आला पाहिजे ना, LP MP ने NP आला. 9 9 ह्याला 1 by 7 9 जरा करेक्ट. ठीक आहे, आता इथंपर्यंत तरी झाले, 3 एक्झाम्पल्स झालेत. आपल्याला जवळजवळ 11 एक्झाम्पल्स आहेत. ते 11 एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे, 4 पासून 11 पर्यंत नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच.